इथे विचुंबे संघाला विन घोषित केलं. दैसर आणि शिवकर ही सुद्धा फाईट नेक्स्ट असेल. आणि त्यानंतर आज एकूण 10 संघामध्ये आपण पाहणार आहोत. खार्डे आणि वसार हा सुद्धा सामना या स्पर्धेमध्ये खेळवला जाईल. बघा प्रेक्षकांना एक विनंती, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, मैदानावर जे एक झाड आहे आमच्या स्टेजच्या ऑपोजिटला आहे, जिथे सावलीचा आनंद आपण जरूर घेता, मात्र तिथे बसण्याची परमिशन नाही आहे. आयोजकाने आम्हाला सांगितले आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. अडथळा येऊ शकतो कारण किंचितची चूक जशी मैदानावर खेळाडूंची साठी घातक असते, तशी क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं थोडासा विघ्न सुद्धा बरंच काही घडून आणतो. तर विनंती प्रेमाची असेल आपल्याला. सामना सुरू होणार. फाईट. दोन्ही आघाडीचे फलंदाज अजूनही गेले नाही. विनंती करूया आपण नितलस संघाला. नितलस संघ आपला 12वा प्रतिनिधी आहे. 12वा प्रतिनिधी नितलस संघाचा 12वा प्रतिनिधी आलाय. तर एका बाजूला हेडुटणे संघ आहे. दोन्ही ग्रामीणचे संघ. चांगली फाईट. बॅटिंग करणाऱ्या नितलस संघ 2 आघाडीचे फलंदाज आपण लगेच पाठवा. फाईट खूप चांगली. किती धावा सेट केल्या जातील आपण पाहतोय. पहिला सामना संपल्यानंतर इनामपुरी टेंबोडे उल्वे विचुंब्या यामध्ये एक संघ उपलब्ध झाला नाही. आता ही फाईट असणाऱ्या नितलस आणि हेदुटणे या 2 संघादरम्यान. चला विनंती करतोय लगेच सामना सुरू करायचा. दोन्ही आघाडीचे फलंदाज. टॉस जिंकला हेदुटणे संघानं. नशीब 11 आणि त्यांच्या विरुद्ध आपण संघ पाहतोय. तर बॉलिंग एंड गोलंदाजीचा आपण पाहूया. गोलंदाज सचिन पाटील. वेळेचं बंधन असणारे त्याची इम्प्लिमेंट तुम्हाला करावी लागेल. आपण या गोष्टींकडे लक्ष नोंद करा ही विनंती असेल आपल्याला. बुद्धिमान क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट, चाणक्य रणनीती या गोष्टींना क्रिकेटमध्ये खूप महत्त्व दिलं जातं. आणि जर तुम्हाला मैदानावर चांगला क्रिकेट दाखवायचं असेल तर शिस्तबद्ध क्रिकेट, डिसिप्लिन क्रिकेट, क्रिकेटवरचं प्रेम, शांत क्रिकेट. शांत क्रिकेट बद्दल आम्ही क्रिकेटची देवता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचं आठवण तुम्हाला जरूर करून देऊ. स्वतःसाठी न खेळता संघासाठी खेळा. प्ले फॉर साइट नॉट फॉर सेल्फ असं सुद्धा खूप चांगलं प्रोव्हर्ब्स आहे. संघासाठी खेळणं, आपल्या गावाच्या अस्मितेसाठी खेळणं, पंचक्रोशीसाठी खेळणं या योगदानाला क्रिकेटमध्ये खूप महत्त्व असतं. आपण इथे पाहतोय सामना सुरू होणार आहे. राजा राणी क्रिकेट क्लब घोट आयोजित ही स्पर्धा. फर्स्ट प्राइज 60,000 रुपये. ट्रॉफीज, मालिकावीराला मोटर बाईक सुद्धा आहे. तर सामना सुरू होणार. गोलंदाजी मार्कवर सचिन पाटील. पहिला चेंडू. 2 ओपनिंग ब्लास्टर अशोक दरे आणि फलंदाज तेजस मात्रे. पहिला चेंडू सज्ज होणार. पुन्हा एकदा गोलंदाज. यस, अंपायर सिग्नल. गेम ऑन. पहिला चेंडू फेकेल. 4 षटका. किती धावा बनवल्या जातील लक्ष वेधणार आहोत गोलंदाज सचिनच्या गोलंदाजीकडे. पहिला चेंडू. स्लोअर 1 चेंडू लॉफ करतोय. ओ चेंडू लॉंग ऑफ कडे. डावाची सुरुवात चांगली झाली आणि हा फटका पहिला दंडाने सुरुवात करून दिली फलंदाजानं नितलस संघासाठी. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या. तर नितलस संघासाठी कॅश प्राइज आले. स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री बाळा धुमाळ साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. हा खेळाडूंचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी कॅश प्राइज जरूर. आक्रमण तर करतो. एक मोठा फटका. त्यानंतर आणखीन एक स्ट्रोक डीप स्क्वेअर लेगला. दणदणीत सुरुवात. पडझड झाल्या. आता मात्र 2 चेंडूवर गोलंदाजांची. मात्र आक्रमण सुरू राहिले. एकूण धावा फलकावर 8. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो. तर संघासाठी दणदणीत सुरुवात. इम्प्रेस केले फलंदाजांना. 2 चेंडूवर 2 चौकार ठोकलेत. बॅटच्या मधोमध एक्सपर्टली इनटू द गॅप. ओहो भन्नाट खेळ. इथे काय पवित्रा धारण केला. आक्रमक फलंदाज कशा पद्धतीनं
मैदानावर तग धरू शकतो आणि ते या सलग 3 चौकारानं एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 12. तर घोट गावचे सन्माननीय अतिथी आदरणीय संजोगजी पाटील साहेब घोट यांचे इथे शुभ आगमन. मी राजा राणी क्रिकेट क्लब घोट आणि स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री बाळा धुमाळ साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मित्रांकडून पाहुण्यांचं आम्ही स्वागत करतो. कॅश प्राइज जे बाळा धुमाळ साहेबांनी लावलंय ते षटकारासाठी लावलंय, मात्र संघासाठी खेळणं हे खूप महत्वाचं असतं आणि ती गुणवत्ता धारण केली अशोकनं. 3 चौकार, एकूण धावा आहेत त्या 12. चेंडूची लाईन आणि लेन पाहिली, शॉट सिलेक्शन केलं, परीक्षण केलं, ऑब्झर्वेशन केलं, त्यानंतर पवित्रा धारण केला, चेंडू बॅटवर आला नाही आणि आता मात्र या चेंडूवर गोलंदाजानं आपली मक्तेदिरी दाखवल्या. खेळामध्ये तुमचा कॉन्फिडन्स हा खूप महत्वाचा असतं. जसं म्हटलं जातं आत्मविश्वास वाढतो आणि ती गोलंदाजी दाखवत असताना ती धार दाखवतोय गोलंदाज आपण पाहिला तो सचिन. पुढचा चेंडू स्लोअर वन चेंडू गॅप मध्ये खेळते, पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीनं दुलाई करायची, चेंडू बॅकवर्ड पॉइंट कडे, यस पंचांचा इशारा, चौकार. पण पाहिलं तो सचिन. चेंडू गॅप मध्ये खेळते, पॉवर प्ले मध्ये. थँक्यू. फलंदाजाचं कौतुक करूया. अशोकचा आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला, संघासाठी भरीव कामगिरी करतोय, पाय रोवून बसलाय आणि गोलंदाजांना मात्र चोख प्रत्युत्तर देत असताना संघासाठी चांगली धावसंख्याची बलकटी मिळवून दिल्या आणि गोलंदाजाचा कर्दन काळ केला या फलंदाजानं. चेंडूची लाईन पाहिली, ऑफ स्टिक वरून चेंडूला ऑफ ब्रेक केला, थोडी दुखापत आहे. आम्ही विनंती करेन पोचायचे तिथे, तर थोडी दुखापत जरूर होणार आहे खेळाडूला. आपण धावसंख्याची बलकटी मिळवून दिल्या आणि गोलंदाजाचा कर्दन काळ केला या फलंदाजाने. हेदूटने या 2 संघादरम्यान आपण ही फाईट पाहतोय. थोडी इजा झाली असेल, त्याच्या डोळ्याला मार लागला, पडल्यानंतर चेंडू आदळला. आपण पाहतोय संपूर्ण खेळाडू वर्ग. तर एकूण धावफलकावर जरूर पाहणार आहोत. टोटल स्कोर 16 धावा आहेत. फर्स्ट ओव्हर आपण पाहिली डिटेल्स, तर पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर चौकार. थर्ड बॉलवर सुद्धा आपण 4 धावा पाहिल्या, त्यानंतर एक चेंडू डॉट फेकला आणि पुन्हा एकदा चौकार. म्हणजे चौकारांची आतषबाजी रूपानं मैदानावर खेळतोय आणि गोलंदाजांचा कर्दन काळ ठरतोय तो फलंदाज खऱ्या अर्थानं अशोक दरे. स्पर्धेचा आनंद घेत असताना लाईव्ह टेलिकास्ट फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून किती धावा सेट केल्या जातील बघा. खेळाडूंना वेळेचं बंधन असू द्या, वेळ कुणासाठी थांबत नाही, थोडा स्पीड सुद्धा वाढवा. थोडी इजा झाली, संपूर्ण खेळाडू वृत्ती आपण इथे पाहिली. आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करणारा संघ हेदूटणे संघ, बॅटिंग पॉइंट ऑफ चा निचल्या संघाचा विचार सुद्धा आपण करणार आहोत. 2 सलामीवीर फलंदाज, एकूण धावा आहे त्या 16. पॉवर प्लेचं हे पहिले षटक, 4 षटकांचा सामना असणार आहे. किती धावा सेट केल्या जातील विचार विनिमय जरूर केलाय, मात्र किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हा सुद्धा आपण चर्चेचा विषय बनलाय. दोन्ही संघामध्ये कुवत आहे, चांगल्या दर्जाचं क्रिकेटर आहे, गुणवत्ता ही धारण करावी लागेल. आता जर परिस्थितीचा आढावा आपण घेतला तर कदाचित बलवान ठरतोय तो फलंदाजी करणारा निचला संघ. पॉवर प्ले मध्ये चांगली पिटाई केली. सुरुवातीच्या 2 ओपनिंग ब्लास्टरनं ज्या पद्धतीने आम्ही तेंबोडे संघाच्या 2 सलामीवीरांना पाहिलं होतं, चांगला धुमाकूळ घातला होता आणि इथे त्याच दर्जाची चांगली फलंदाजी दाखवली, पाया भरणी केलाय. सकारात्मक खेळ कसा असावा, क्रिकेटचा दर्जा कसा असावा, बॅटिंगचं तंत्र कसं दाखवायचं हे दाखवून दिलं अशोकनं आणि आता त्याला साथ देतोय तेजस मात्र्या. तेजस सलामीवीरचा फलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज होणार. बंटी पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. बंटीला आपण पाहतोय हेदूटणे संघाकडून. तर दैसर आणि शिवकर हा सुद्धा सामना असणार आहे. विनंती करतोय आम्ही दोन्ही संघांना, कारण वेळेचं बंधन आहे. दैसर आणि शिवकरी नेक्स्ट मॅच असेल. खार्डे आणि
वसार हा पहिल्या फेरीतील अंतिम सामना असेल. एकूण धावा धावफलकावरती आपण गुणसंख्या पाहूया. एकूण धावा त्या 16. बंटी भंडारी सज्ज होणार मात्र स्ट्रायकरला तेजस मात्र्या. आक्रमण करतो ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव तर जरूर मिळणार आहे. एक एक धाव मोलाची, एक एक धाव महत्वाची. एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असतं. एका एका धावेनं पराभूत होताना आपण अनेक संघांना पाहिल्या आणि त्या एका एका धावेनं धावसंख्येला बळकटी मिळवत असताना आपण इथे पाहूया फलंदाजांना. सामना कोण जिंकणार हे दुसरं सत्र आपल्याला जरूर सांगून मिळणार आहे. मात्र या खेळाच्या स्थितीचा आढावा घेतला तर समोर गोलंदाजांचं खच्चीकरण केलं होतं पहिल्या षटकामध्ये आणि आता मात्र खेळपट्टीवर जम बसवलाय तो दोन्ही फलंदाजांना. पण ती चांगली फलंदाजी करतोय अशोक. ऑन साइडला तुफानी फटकेबाजी दाखवतोय आणि इथे बघा ताळमेळ खूप चांगले आहे. हे तुम्हाला मैदानावर ताळमेळ असावं लागतं, फुटवर्क असावं लागतं. तुमची फॉर्म आणि फिटनेसना क्रिकेटमध्ये खूप महत्व दिलं जातं आणि इथे आपण पाहतोय तर सन्माननीय कचरू पावशे साहेब निकलस यांचे इथे शुभ आगमन झाले. हार्दिक असं स्वागत. लाईन आणि लेन पाहिली, स्लोअर वन चेंडू ब्रेक केला आणि आता फलंदाजानं बीट केलाय. सुरुवातीला मक्तेदारी दाखवली फलंदाजानं, त्यानंतर हेदुटणे संघाचा गोलंदाज जेव्हा आला बंटीनं त्यांनी दहशत निर्माण केली. पहिला चेंडू डॉट, सिंगल, डबल आणि त्यानंतर डॉट विश्लेषण आपण त्याचं सुद्धा पाहिलं. बॅटच्या मधोमध फ्लाइट स्ट्रोक, यस गॉन कॅच, ओ व्हेरी क्लोज आणि अखेर चेंडू सीमा पार, दणदणीत षटकार. पडली एवढूशी चूक याला महाग पडली. कॅच सोडली रे याने कॅच सोडली. चांगली हातावर आलेली याने खाली पाडली. लक्षवेधी पुन्हा एकदा फलंदाज आक्रमक झालाय. तुफानी फटक्यानं धावसंख्येचा वेग वाढवतो. आणखीन एक स्ट्रोक, स्ट्रेट हिटचा फटका, खूप चांगला चौकार. लक्षवेधी पुन्हा एकदा फलंदाज आक्रमक झालाय. थँक्यू. वा जबरदस्त. गोलंदाजांना खच्चीकरण केलं. आज गोलंदाजांना सोडणार नाही, आज त्यांची नेस्तनाबूद करणार हे इरादे दाखवले अशोक दरेनं. संघासाठी वादली झुंजार खेळी केली. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 29 रन्स. पहिल्या षटकामध्ये 16 आणि त्यानंतर बंटीच्या या षटकामध्ये 13 धावा आल्या. सुरुवातीपासून आक्रमण केलं, मी यासाठी ओळखला जातो ते दाखवून दिलं अशोकनं. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपचा सलामीवीर मैदानावर फलंदाज कशा पद्धतीनं आग ओकू शकतो, फटाके दाखवू शकतो आणि त्याची फटाकेबाजी फलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळाली. मैदानावर संघर्ष करतोय, तळ ठोकून बसलाय. मात्र अशोक दरेचा आपण वैयक्तिक योगदान पाहिलं. चौकार, एक षटकाराचा समावेश आणि तब्बल 10 चेंडू 28 चौकारांचा समावेश, 5 आणि एक षटकाराचा समावेश सुद्धा आहे. आक्रमक पवित्रा आता स्ट्रायकर एंडला असेल तेजस. गोलंदाज बंटी तेजस साठी स्वीप करतोय. ओह पंचांना आपण पाहतोय संतोष चौधरी सरांना वेध घेतला. शरीर यष्टीला मात्र खूप वेग होता चेंडूला, तितक्या वेगानं धाव सुद्धा. पंचांना इजा झाली, काही मदत पाहिजे असेल तर जरूर आमच्याकडे इशारा करा. तर इथे आपण लक्ष वेधूया. निकलस संघ खेळतोय. निकलस गावचे क्रिकेट प्रेमी आमचे मित्र बारक्या गायकर सुद्धा त्यांच्या खेळाडूंना शुभेच्छा देत असताना आपण त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करूया. एकूण धावा धावफलकावर 30 धावा, 30. स्लोअर वन चेंडू बॅटच्या मधोमध आला नाही, यस आणि फलंदाज बाद. पुनरागमन करणं हे खूप महत्वाचं असतं. जेव्हा तुमचा खेळ ढासळतो, खेळ चांगला होत नाही, तेव्हा चर्चा केली जाते पाठीराख्यांकडून. गोलंदाजीचा शक्ती प्रदर्शन होत नव्हतं आणि अखेर आणि विकेट मिळाली. पहिला गडी बाद झाला. आता पहिला धक्का मिळतोय. ज्या फलंदाजानं नाकी 9 आणलं, गोलंदाजांचा खांबा केला आणि तो फलंदाज अशोक दरेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सलामीवीर फलंदाज मैदानावर कशा पद्धतीनं घोंगावू शकतो याचं उत्तम प्रात्यक्षिक. पहिला गडी बाद झालाय.
तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होणार गोलंदाज पुन्हा एकदा हर्षल. आपण पाहतोय सेकंड ओव्हर फर्स्ट ओव्हर मध्ये 16 धावा होत्या, त्यानंतर 13 धावा होत्या आणि तिसरं षटक. राजा राणी क्रिकेट क्लब घोट आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. निटला संघ इथे बॅटिंग लाईनअपच्या दिशेनं वाटचाल जरूर करणार, ज्यामध्ये आपण पाहतो अशोकचं योगदान खूप चांगलं राहिलं. तेजस मात्रेनं त्याला साथ दिली. आता नवीन फलंदाज गेलाय राहुल काटे, राईट मोर द विकेट. बॅटच्या मधोमध चेंडू आला नाही, एज लागते स्लिप कडे, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे सिंगल मिळणार आहे. पंच इशारा करतील लेग बायच्या रूपाने ही धाव मिळणार आहे आणि या एका धावेनं संघ पुढे सरकेल. एकूण धावसंख्या आपण पुन्हा एकदा पाहूया. संघाची धावसंख्या येते 33 रन, 33 रन्स, लॉस ऑफ दी 1 विकेट. 4 षटकांचा सामना आहे. पहिले सत्र बॅटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू निटलस संघ इथे फलंदाजी करतो आणि हेदुटणे संघ हा गोलंदाजीच्या मार्गावर आहे. टॉस जिंकला त्यानं आणि पसंती दिली क्षेत्ररक्षणाला. आता गेलाय तिसऱ्या क्रमांकावर राहुल. संघ अपेक्षा करतो राहुल कडून चांगल्या झुंजार खेळाची. ओव्हर द विकेट, आदळलेला चेंडू, एज लागते पॉइंट कडे, यस, आणि दुसरा धक्का. पहिला गडी बाद झाला होता अशोक आणि आता बाद झाला तो राहुलला. खाते ओपन करता आलं नाही. गॉन फॉर दी डक. क्रिकेटमध्ये डायमंड डक, रॉयल डक आणि इथं मात्र बाद झाला. 0 धावसंख्येवर भोपळाही फोडता आला नाही तो फलंदाज. राहुलच्या खेळीचा अंत 2 गडी बाद. एकूण धावा आहेत त्या 33 धावा, 33 रन्स. तर राहुल आपल्या फलंदाजीचं प्रदर्शन करू शकला नाही, तो इथे बाद झालाय. आक्रमण तर जरूर करतोय तेजस आहे. तर षटकाचा खेळ समाप्त झाला. फर्स्ट ओव्हर मध्ये 16 होत्या, सेकंड ओव्हर 13 रन आणि त्यानंतर हर्षदनं दिल्या 4 ब्युटिफुल बॉलिंग. हर्षद आपण पाहिलं, हर्षदनं जी गोलंदाजी केली, 4 धावा दिल्या, 2 विकेट मिळाल्या. नाईस बॉलिंग. कमबॅक करणं, पुनरागमन करणं खूप महत्वाचं असतं आणि त्या या गोलंदाजानं खूप चांगली गोलंदाजी केली. टप्पा, नियंत्रण, भेदकता, अचूकता, खांद्याचा वापर आणि सातत्य त्याने दाखवल्या. गोलंदाजांच्या फलंदाजीचा अभ्यास केला, त्यानंतर चेंडूला डिलिव्हर केला आणि खूप चांगली गोलंदाजी केली. 3 षटकं संपली. एकूण धावा आहे त्या धावफलकावर आपण गुणसंख्या पाहूया 33. 2 गडी बाद झाले. 4 षटकांचा सामना आहे. क्रिकेटमध्ये फलंदाजांना खूप महत्व दिलं जातं, मात्र गोलंदाज सुद्धा क्रिकेटमध्ये अनेक मैदानं गाजू शकतात. आपण बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुद्धा पाहिले. भारत आणि ऑस्ट्रेलिया, ज्यामध्ये 32 वर्षानंतर ऑस्ट्रेलियन देशामध्ये गाबाच्या मैदानावर इतिहास रचला गेला. त्यामध्ये पाहतो आपण सिराज अहमद हा भारतीय संघाला मिळालेला आपण पाहतो नवा हिरो. आजच्या युवा पिढीला का आवडतं, आजच्या गावच्या टीम्सला कोणते प्लेयर्स आवडतात, त्यांना नवीन हिरो आवडतात. एक आक्रमक फलंदाजानंतर एक सर्वोत्तम खेळाडू नंतर एक नवा चेहरा सुद्धा पाहायला आज सर्वांना आवडतो. स्लॉग ओव्हरचं षटक, स्विंग गोलंदाज आहे. गोलंदाजी शैलीच आपल्याला बरंचसं काही सांगून जातो. फिरकीचे गोलंदाज ग्रामीण क्रिकेटमध्ये आता बऱ्याच वेळा पाहायला मिळतात आणि याचं प्रदर्शन केलं गोलंदाज आपण पाहतो अविनाशनं. अविनाश कालन हा गोलंदाज स्लॉग ओव्हरचं षटक हाताळतोय. एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 33 धावा आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बॅटच्या मधोमध चेंडू आल्याने खोदून खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि एक धाव मोलाची हे दाखवून देत असताना 2 धावा वेगानं पूर्ण केल्यात. आपण पाहतोय गतिमान अवस्था प्राप्त केली होती जेव्हा फलंदाज खेळत होता अशोकनं. तडाखेबंद खेळी केली होती, धुव्वादार दमदार खेळ केला होता आणि गोलंदाजचा धुव्वा 2 षटकामध्ये केला होता. त्यानंतर मात्र संत गतीनं इथे फेस करत असताना समस्या निर्माण झाल्यात. येणारा फलंदाज आपण पाहतोय विनेश आणि तेजस खेळतोय. स्लॉग ओव्हरचं षटक, 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या. एकूण धावा आता मात्र स्कोर कार्डवर धावा नमूद झाल्यात 35. 4 षटकांचा सामना. आता गती कमी झाली. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये खूप चांगला वेग होता आणि आता गोलंदाजांची भेदकता. खराब थ्रो, बॅकअप सुद्धा नव्हता आणि इथे बेनिफिट मिळाला तो फलंदाजी करणाऱ्या निटल्या संघाला. जरूर या चेंडूवर एकूण धावा येतील 2 आणि संघाची धावसंख्या सुद्धा आपण पाहणार. सांघिक एकूण धावसंख्येचा आढावा घेतला तर एकूण धावा येत्या 37 रन.
37 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर सचिव होणार गोलंदाज अविनाश. स्लोअर वन चेंडू स्विंग जास्त झाला. कलात्मक गोलंदाजी का असते, भरीव कामगिरी केली. किती गुणवत्ता गोलंदाजामध्ये, किती चांगला चपळाई क्रिकेट चतुर गोलंदाज आहे. फलंदाजच्या शैलीचा अभ्यास करतो, फुटवर्क तो पाहतो आणि त्यानंतर चेंडूला डिलिव्हर करतो. अभेद्य गोलंदाजी सुद्धा म्हणता येईल. छोटासा रनअप आहे आणि फिरकीची जादू आज खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या गोलंदाजीमधून दाखवली. फुटवर्कचा वापर, हा चेंडू ऑन साईडला खेळून काढला, दूरवरून क्षेत्ररक्षक येतो आणि इथं मात्र आपण पाहिलं तितक्या वेगानं. आता बघा सिंगल डबल साठी किती प्रयत्न करावे लागताना सातत्यानं चिकाटी सुद्धा पाहायला मिळाली. सुरुवातीला आक्रमण होतं बॅटमधून. जेव्हा पहिले षटक आपण पाहिलं होतं मॅक्स सर, पहिल्या षटकामध्ये 4 षटका ठोकल्या होत्या, 2 षटकामध्ये चांगली झुंज दिल्या आणि त्यानंतर खेळ बदलला आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजानं कमबॅक करून दिला. हेदुटणे संघानं टॉस जिंकलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाज होता हर्षद. हर्षदनं 4 धावा दिल्या आणि अविनाशनं सुद्धा या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याची कुठली संधी निर्माण केली नाही. एकूण धावा 39. थोडा स्पीड वाढवायचे ही विनंती करतोय. अविनाश पहिला चेंडू डॉट, डबल डबल डॉट आणि त्यानंतर 2 धावा 5 चेंडू मध्ये. एकही मोठा फटका आला नाही. संघ अपेक्षा करतोय मोठ्या फटक्यांची. स्लोअर वन चेंडू बीट करतोय. सुपर बॉलिंग, सच अ गिफ्ट बॉलिंग साइड. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल अविनाशचं, कौतुक करावं लागेल हर्षदचा. आपण पाहतो तिसऱ्या षटकामध्ये फक्त केवळ आणि केवळ 4 धावा आणि या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये सुद्धा तोडफोड करून दिलं नाही ते फलंदाजांना आणि चांगल्या दर्जाची गुणवत्ता सिद्ध केली आणि दाखवून दिला. स्लॉग ओव्हर मध्ये सुद्धा आपण फलंदाजांना रोखू शकतो. दमदार सुरुवात करून दिली होती अशोकनं आणि तो बाद झाल्यानंतर एक उतरती कळा पाहायला मिळाली. घसरलेली कामगिरी फलंदाजामध्ये पाहायला मिळाल्या आणि कामगिरीमध्ये सुधारणा केल्या. घसरलेली कामगिरी सुरुवातीच्या 2 षटकामध्ये गोलंदाजांची होत्या आणि त्यानंतर व्हेरी गुड कमबॅक. तर पहिले सत्र समाप्त झालंय. एकूण धावा धावफलकावर आपण गुणसंख्या पाहूया स्कोर कार्डवर. एकूण धावा 39, 39 धावा आहेत आणि 40 धावांचे टार्गेट. उत्तरार्धामध्ये खेळणाऱ्या आपण पाहतो हेदुटणे संघाला टॉस त्यांनी जिंकलाय तर 40 धावा करायचे. आपण जरूर जाणार होतो दुसऱ्या अंकाकडे. तत्पूर्वी एक पुन्हा एकदा विनंती करूया दहिसर संघाला. दहिसर आणि शिवकर संघ जर आले असतील तर आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचे. जो पहिल्या फेरीतील 4था सामना आहे दहिसर आणि शिवकर. खार्डे आणि वसार हा 5वा सामना असणार आहे. मॅक्स सर आमच्या समोर जॉईंट होतील. पहिला सामना काही कारणास्तव आपण पाहिला निकाल स्पष्ट झाला नाही, मात्र त्यानंतर जो सामना होता उल्वे आणि विचुंबे, वेळेवर उल्वे संघ न आल्यामुळे तिथे आयोजकांनी त्यांना बाद केलं आणि विचुंबे संघ हा विन घोषित केला. आता ही थर्ड मॅच निकलस आणि हेदुटणे. सामना कोण जिंकणार? 40 धावा करायचे 4 षटकामध्ये. फलंदाजी करणाऱ्या संघाला सामना जरूर सोपा असेल, मात्र पाहायचं या सामन्यामध्ये का होणार. गोलंदाजांची दादागिरी का फलंदाजी दादागिरीची चित्र जरूर स्पष्ट होईल. पाहूया पुन्हा एकदा. वातावरण गरम करतील मचिंद्र पाटील सर, अर्थातच मॅक्स सर येतील दुसऱ्या अंकामध्ये. पाहूया कोण कुणाला पराभूत करणार. येणारे 4 षटक 40 धावा. जाऊया आपण सेकंड स्पेल मध्ये मॅक्स सरांकडे, मात्र तत्पूर्वी आपण जाऊया ओव्हर टू डीचे. थँक्यू सागर. सागर पटेल आमचे डीजे सुद्धा सागरच आहे. सागराचा बेस कमी कर थोडा माईकचा. रेड बाहेर आहे बघ, थोडस बेस कमी कर. अलू चेक थोडस बेस कमी कर. अलू चेक थैंक यू. तो बहुत बहुत शुक्रिया सागर मांडवकर. चैनल के दोस्तों, क्रिकेट के सदाबहार बैटिंग की दुनिया में जीत के लिए 40 की आवश्यकता. आप देख पा रहे राजानगर क्रिकेट क्लब घोट के माध्यम से चलती हुई शानदार प्रतियोगिता. बहुत ही शानदार माहौल है यहाँ पर और आज के प्रतियोगिता का तीसरे दौर का ये पहला मुकाबला हम देख पा रहे हैं. पहले दौर का तीसरा मुकाबला. टॉस जीता यहाँ पर नसीब 11 हेतु टीम प्रशांत कुमार ने पहले फील्ड करने का फैसला किया और बल्लेबाज के लिए मौका दिया नितलस टीम को. राहुल काटे कप्तानी करते हुए टीम का स्कोर 39 जीत के लिए 40 रनों की आवश्यकता. रनों के लिए शुरू से संघर्ष किया इस टीम ने. जिस प्रकार टीम का प्रदर्शन रहा,
लिहून द्या, कोणाचे असं करायचं ते पण लिहून द्या, म्हणजे कन्फ्युजन नको व्हायला. तो चलेंगे यहाँ पर दोस्तों मैदान के ऊपर 40 रन का लक्ष्य, 4 ओवर का मुकाबला. पहले अंपायर यहाँ पर सिग्नल दिखाते हुए पहले पावर प्ले का इशारा करते हुए अजीत जी कुटले में इशारा करते हुए, दूसरे अंपायर हमारे चौधरी संतोषजीत चौधरी, दोनों अंपायर को देख पा रहे हैं. और चलेंगे मैदान के ऊपर आरंभिक जोड़ी मैदान पर प्रस्थान करते हुए धीरज पाटिल स्ट्राइक पर, रोहित मात्रे नॉन स्ट्राइकर पर, और गेंदबाजी में आते हुए अविनाश. स्ट्राइक में रोहित मात्रे और धीरज पाटिल नॉन स्ट्राइकर पर. 12वें खिलाड़ी से गुजारिश है हमें पूरी जानकारी देनी है यहाँ पर, आपको बिल्कुल सही जानकारी देनी है, बिल्कुल मोबाइल में व्यस्त नहीं रहना. यहाँ पर फील्डिंग कर रही है टीम. यहाँ पर हम देख पा रहे हैं टॉस जीता हरकर फील्डिंग बल्लेबाजी की नीतलस टीम ने और 39 रन बनाए, अच्छा स्कोर खड़ा कर दिया. लेकिन 40 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर. पहली गेंद इस ओवर की, वो पहली गेंद यहाँ पर बल्ले को फेस खोला था बल्लेबाज ने, लेकिन जिस तरह से गेंद में गति काफी कम थी, दिशा परिवर्तन किया, समरिन डिलीवरी यहाँ पर दिखाते, ब्यूटीफुल डिलीवरी, और यहाँ से डॉट करके समाप्ति. 4 ओवर के मुकाबले में P1 का पहला ओवर आपके पास रहेगा और P1 में ज्यादा से ज्यादा रन बनाने का यहाँ पर बिल्कुल बल्लेबाजों का इरादा नजर आता हुआ, और यहाँ से डॉट करके समाप्ति. अच्छी शुरुआत करते हुए गेंदबाज अविनाश मात्रे यहाँ पर गेंदबाजी में आते हुए राइट लेफ्ट हैंड ओवर द विकेट. पटकी भी गेंद थी, बैकफुट पे जाकर इस गेंद को स्टेयर किया, वहां से मिलेगा मैच 1 ही रन. रिस्की सिंगल यहां पर लेने की कोशिश की. लॉन्ग स्टैंक पर खिलाड़ी हमेशा तत्पर रहते रन लेने के लिए, और यही नजारा हमने देखा. काफी तेजी से रन यहां पर बटोरा. पिछले 2 गेंदों में यहां पर मिला 1 रन. स्ट्राइक को रोटेट किया और स्ट्राइक में आएंगे बल्लेबाज धीरज पाटिल को आप देख पाएंगे. एक बड़ी टीम है, दोनों टीमें की बात करेंगे तो दोनों बड़ी टीमें, दोनों टीमों में काफी वेंटरन प्लेयर है, दिग्गज खिलाड़ी है, और ये मुकाबला काफी बड़ा होगा, इसमें कतई संदेह नहीं. क्योंकि जिस प्रकार से 39 रन बनाने के लिए टीम ने संघर्ष किया, इससे साफ तौर पर जाहिर होता है कि मुकाबले में कितनी गरिमा होगी. और जिस प्रकार से खेल रहा है मैदान के ऊपर दोनों टीमें यहाँ पर नपितुली गेंदबाजी करते हुए मजा आएगा मुकाबले में. 39 रन बनाए, 4 ओवर के समाप्ति के बाद 5 विकेटों के नुकसान के बाद 40 का लक्ष्य रखा है नशीब अली हिंदू के सामने प्रशांत कुंभार का कप्तानी करते हुए. आइए देखते क्या होगा मुकाबले में. विकेट पटकी भी गेंद थी, बैकफुट पर जाकर बल्लेबाज खेलना चाहते थे, क्रीज का इस्तेमाल नहीं कर पाए यहाँ पर. जिस प्रकार बल्लेबाज बैकफुट पर जाकर इस गेंद को खेलना चाहते थे, लेकिन नहीं यहाँ पर पुल कर पाए. डॉट गेंद की समाप्ति. अजमो शान और शानदार गेंदबाज करते हुए. इस माहौल में इस प्रकार की गेंदबाजी करना इतना आसान नहीं, जबकि पावर प्ले का ओवर चल रहा है, और पावर प्ले के ओवर में आप देख पाएंगे 2 खिलाड़ी 30 गज के बाहर हम देख पा रहे, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन में देख पा रहे, एक खिलाड़ी हम देख पा रहे मिड विकेट में. ऐसे 2 खिलाड़ी मैदान के ऊपर हम देख पा रहे, और ये पूरा ऑफसाइड का इलाका पूरा खाली है. देखना बल्लेबाज स्ट्राइक एंड पर आप धीरज पाटिल बाहर के बल्लेबाज और बाहर के गेंदबाज बीच मैदान पर. आपकी बाहर बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग तो नहीं कहेंगे, लेकिन यहाँ पर मिस टाइम थे. खिलाड़ी वहां पर मौजूद थे, तेजी से आते हुए खिलाड़ी वहां पर मौजूद थे. खिलाड़ी वहां पर विनेश पाउसे थे यहाँ पर, और तब तक 2 रन का इजाफा होता हुआ. पहले गेंद डॉट खेलने के बाद बल्लेबाज को इरादे यहाँ पर स्पष्ट नजर आते हुए, और टीम का स्कोर फटाफट बढ़ता हुआ. यहाँ से 2 रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ. पहले 1 रन बनाने के लिए 2 गेंदों का इस्तेमाल किया रोहित ने, और 2 रन बनाने के धीरज ने भी 2 गेंदों का इस्तेमाल किया. 4 गेंदें फेंकी जा चुके यहाँ पर गेंदबाज की ओर से, और टीम का स्कोर यहाँ पर बनता हुआ. फुल स्कोर में इजाफा होता हुआ. सीमा रेखा के और एक भी गेंद नहीं जा रही है. सिंगल डबल के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ. 40 का लक्ष्य, और इस 40 का लक्ष्य को बड़ा बनाने की कोशिश. बीच मैदान के ऊपर शानदार नपितुली गेंदबाजी. इस बीच अगली गेंद आपकी बार दूरियां बरकरार रखी, फ्लाइट शॉट, और गेंद यहां पर आ रही है. अंपायर का इशारा इंतजार करेंगे, सीधा 6 रन फ्लाइट शॉट. थैंक यू सागर. हमारे डीजे मास्टर भी सागर है, और हमारे कमेंटर भी सागर मांडवकर है. अंपायर ने इशारा अपना पीछे लिया और कहा 1 बाउंड, सीमा पार सीधा चौकार. और दूरियां बरकरार रखी, सभी खिलाड़ी, सभी दर्शक और सभी ऐसा फैसला तो हम अपने सहयोग करते दोस्तों, क्योंकि प्रतियोगिता सिर्फ आपके लिए हमारे लाडला बालक कुमार, पप्पू पाटिल, सुनील सालंके, प्रदीप पाटिल और राजा रानी क्रिकेट क्लब घोट आयोजित यह प्रतियोगिता हम देख पा रहे. शानदार और साफ सुथरा आयोजन हम देख पा रहे. डिसिप्लिन इस प्रतियोगिता की जड़ी है मैं कहूंगा, और ट्रांसपेरेंसी इस प्रतियोगिता की विशेषता रही है, और यह प्रतियोगिता फल फूल रही है. 4 दिन की प्रतियोगिता, 40 टीमों ने यहाँ पर अपना मैं कहूंगा हिस्सा लिया है, शरीक हो चुके. इतना बड़ा आयोजन देख पा रहे. इस बीच अंतिम गेंद इस ओवर की, फुल टॉस गेंद, लेकिन दिशा नहीं दे पाए. खिलाड़ी वहां पर मौजूद है, तेजी से आते हुए विनेश वहां पर आते हुए, लेकिन जब तक गेंद को फील्ड किया जाए तब तक 2 रन का इजाफा होता हुआ.
दौर के साथ ओवर की समाप्ति। सफल ओवर तो मैं नहीं कहूंगा यहाँ पर क्योंकि चौका भी आया, सफलता एक भी नहीं मिली गेंदबाज को। ओवर की समाप्ति, टीम का स्कोर एक ओवर के समाप्ति के तत्पश्चात पराग पोर्जा में बताते हुए 9 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर 10 के अवसर से यहाँ पर रन बनाने और अभी 1 रन यहाँ पर भी चढ़ रही है। इस समय नसीब 11 हिंदू टीम टॉस जीतने के बाद फील्ड करने का फैसला किया था उन्होंने और बल्लेबाज के लिए नितलेश टीम को मौका दिया था और नितलेश टीम राहुल काटे की कप्तानी में यहाँ पर खेलती हुई टीम मीटिंग मैदान के ऊपर। अगला मुकाबला दहसर बनाम शिवकर, मैं गुजारिश करूंगा राहुल से और शिवकर के कप्तान आना है आपको टॉस के लिए यहाँ पर। मजा आएगा मुकाबले में। अगला मुकाबला 5वां मुकाबला होगा खाड़ी बनाम वसार के बीच में, यानी कि दोनों कल्याण डोमिले की टीम यहाँ पर देख पाएंगे। खाड़ी गावदेवी खाड़ी और वसार के बीच में, और रवि बाइलो को हम देख पाएंगे, हेमंत माथुर को हम देख पाएंगे, खाड़ी की ओर से सूरज फौजदार को हम देख पाएंगे। बड़ा मुकाबले हो गए और ये भी काफी बड़ा मुकाबला। और की समाप्ति टीम का स्कोर बनता हुआ 9 रन। जब बल्लेबाजी की थी पहले ओवर में जब 16 रन बने थे जब बल्लेबाजी की थी नितलस टीम ने, और उससे तहत बात करेंगे नसीब हिंदुत्व 11 टीम यहाँ पर बिछड़ रही है क्योंकि 10 के अवसर रखने आपको 1 रन से अभी भी पीछे पड़ रही है। देखना है रन कहां पर कवर करेंगे या फिर उसके ऊपर हावी होंगी नितलास टीम। गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाजी में अति तेज तरह गेंदबाज जितेश पावशा आते हैं। स्टार्ट पर बल्लेबाज दाहिने हाथ के पील का मुआयना करते हुए, बल्लेबाज दाहिने हाथ के बल्लेबाज स्टार्ट एंड पर रोहित महात्रे फील्ड में तब्दीली करती हुई। एक रोहित महात्रे हम देख पाते देसाई टीम की ओर से, एक रोहित हम देख पा रहे मैदान के ऊपर। रोहित महात्रे इस समय नसीब हिंदू टीम के मान से गेंदबाजी में तैयार, बल्लेबाज फिर एक बार तैयार। दूसरा ओवर चलता हुआ, बढ़िया शॉट यहाँ पर हेलीकॉप्टर शॉट का चयन किया। यहाँ से मिलेगा मैच देख रहे हैं गेंद जारी लॉन्ग ऑफ में, अविनाश वहां पर तैनात थे और यहाँ से मिलेगा 1 रन। इक्का दुक्का के साथ उनकी रफ्तार बढ़ती हुई, जैसी मौका मिले बड़े शॉट की तलाश यहाँ पर और खराब गेंदों का इंतजार भी किया जा रहा है। अच्छी क्रिकेट बीच मैदान के ऊपर, काफी बड़ा मुकाबला। अब ये मुकाबला दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ क्योंकि 12:25 तापमान मैदान के अंदर 34 अंश सेल्सियस मैदान के ऊपर तापमान हम देख पा रहे। ये मुकाबला काफी कड़ा होगा। एक तरफ हम देख पा रहे बाएं हाथ के बल्लेबाज रोहित अब स्ट्राइक पर आते हुए, दूसरे दाहिने हाथ के बल्लेबाज धीरज पाटिल इस समय नॉन स्ट्राइक पर है। दोनों बल्लेबाज स्ट्राइकर पर है। धीरज पाटिल बाएं के बल्लेबाज पटके भी गेंदती ग्लांस करने की कोशिश, यहाँ पर खराब शॉट का चयन। जिस प्रकार के बल्लेबाज बैकफुट पर ज्यादा जाते हुए देखा यहाँ पर गेंदबाज ने, और यहाँ से मिलेगा डॉट गेंद की समाप्ति। दोनों बल्लेबाज आपस में तब्दीश करते हुए, जैसे डॉट गेंद के लिए दोनों बल्लेबाज आपसी बल्लेबाजी में बातचीत करते हुए और आगे का सफर बढ़ाने की कोशिश करते हुए। टीम का स्कोर यहां से रुका हुआ। पिछले ओवर में रन बने थे 9 और ये दूसरा ओवर प्रगति पर जैसे गेंद को हाथ में थमाया जितेश के हाथ में, जितेश पाउशी के हाथ में, अच्छी गेंदबाज की उन्होंने 2 गेंदें सटीक लाइन पर फेंकी और यहां से बड़ा शॉट नहीं मिला है। अच्छी गेंदबाजी में वापसी करते हुए इस बीच गेंद आपकी मर्तबा ग्लांस किया गेंद को, फाइनल रीजन पूरा खाली है और यहां से किस्मत साथ नहीं दे रही है और गेंद अंपायर का इशारे का हम इंतजार करेंगे। 1 बाउंस सीमा पार चौकार में वापसी करते हुए इस बीच गेंद ग्लास के गेंद को फाइनल रीजन पूरा खाली है और यहाँ से किस्मत साथ नहीं दे रही है। विजुम्बा टीम को यहाँ पर जो हमारी टीम यहाँ पर उल्वा टीम उपस्थित नहीं हो पा रही है जिसके कारण रिपोर्ट नहीं कर पाई, और दूसरी टीम यहाँ पर रोडपाली कुछ समय में पहुंच रहे, तो विजुम्बा का मुकाबला उनसे हम जारी करेंगे। आयोजकर्ताओं से आपको सूचित किया जाता है। अच्छा शॉट यहाँ पर, इसी शॉट के लिए तड़प रहे थे बल्लेबाज, कब से इस शॉट की तलाश कर रहे थे। ही इज लुकिंग फॉर दैट शॉट। फाइनली द टेरिफिक शॉट फ्रॉम द बैट्समैन एंड द स्कोरबोर्ड मूव्स अप टू 14 के ऊपर चलता हुआ 14 लॉस ऑफ विदाउट लॉस। व्हाट अ फैंटास्टिक स्टार्ट फॉर द ओपनर बैट्समैन। इस बीच अगली गेंद आपकी बाहर, जितने दूरियां बरकरार रखे यहाँ पर इस गेंद को दिनेश यहाँ पर आते हुए, लॉन्ग ऑफ पर आते हुए विनेश, शानदार थ्रो, यहाँ से मिलेगा 1 ही रन। अच्छा ड्राइव था यहाँ पर, सॉफ्ट हैंड का इस्तेमाल करते हुए बॉटम हैंड का भी इस्तेमाल किया था और यहाँ से मिलेगा मैच 1 रन। इक्का दुक्का से रनों की रफ्तार बढ़ती हुई, जब भी मौका मिले बड़े शॉट में भी तब्दील कर रहे हैं। केरळू जर आवाज तुमचा थोडासा कमी करा मित्रांनो, केरळू प्लीज आम्हाला जर कॉन्सन्ट्रेट करू दे कॉमेंटमध्ये, थोडासा आवाज कमी करा मित्रांनो। चर्चा करा हरकत नाही, पण थोडीशी कमी करा कारण कॉमेंट बॉक्स तुमच्या समोरच आहे। माफी मांगते तुमची। चलेंगे मैदान के ऊपर पर दूसरा प्रगति पर टीम का स्कोर यहाँ पर बढ़ता हुआ धीरे धीरे 15 के ऊपर पहुंचता हुआ। फुल टॉस गेंद, बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, 1 बाउंस सीमा पार चौकार।
थैंक यू। डीजे सागर आपको ध्यान रखना, गेंद जब अंदर आती है तो आपको डीजे बंद रखना है। बार बार हम थैंक यू नहीं बोलेंगे आपसे, गेंद के ऊपर ध्यान रखना। गेंद अंदर आएगी तो आपको स्टॉप करना है। 4-7 रन यहाँ पर रोहित ने बनाया। रोहित ने अब तक 4 गेंदों का इस्तेमाल किया, चौका भी लगाया। अच्छी बल्लेबाजी मैदान पर करते हुए इस बीच अगली गेंद आपकी बार, बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, टावरिंग शॉट, दैट्स अ ह्यूज सिक्स। जीव लावून वेड्या परी काहो सोडून गेलात जना, कुणी वेड्या परी काहो सोडून गेलात जना, बाळासाहेब जन्मला तुला वाट पाहते तुझी सेना, बाळासाहेब जन्मला तुला वाट पाहते तुझी सेना, जीव लावून वेड्या परी काहो सोडून गेलात जना। दोनों के बीच में यहाँ पर शानदार बल्लेबाजी होती है। दोनों के बीच में यहाँ पर 25 रनों की शानदार भागीदारी साझेदारी होती है। यहाँ पर धीरज पाठी खेले 13 के ऊपर, उन्होंने अपने टीम के लिए 2 चौके लगाए, लेकिन रोहित माथे मैदान के ऊपर बरस रहे, उन्होंने एक चौका एक छक्का लगाकर टीम का स्कोर यहाँ पर बनता हुआ फुल स्कोर में इजाफा। दौर का खेल समाप्त हो चुका है और टीम का स्कोर यहाँ पर बनता हुआ 25 रन। जीत के लिए 40 की आवश्यकता है, बची हुई 12 गेंदे, अब 15 की आवश्यकता। तो चलेंगे दोस्तों, हम सत्कार करने के लिए हमारे अतिथि मंच के ऊपर कई शाही मेहमान मंच के ऊपर मौजूद है। इसमें से हमारे कचरू पावसे यहाँ पर मौजूद है, उनसे गुजारिश करेंगे। हमारे आयोजकर्ता कौन है, जैसे बड़ा धुमाल, हमारे वन मैन शो, वन मैन आर्मी, उनसे गुजारिश करेंगे उनका शुभ सम्मान कीजिए। उनके साथ साथ शंकर जी सालों के, इनका भी हम सम्मान करेंगे। साथ साथ श्री कृष्ण निगुकर, इनका भी सम्मान करेंगे। और संजोग पाटिल, इनका भी सत्कार करेंगे। रत्नाकर जादव, इनसे भी गुजारिश करेंगे कि वो इस सम्मान का स्वीकार करें। स्क्रीन के ऊपर देख पाएंगे हमारे वन मैन शो, वन मैन आर्मी, हमारे गोल्ड मैन सम्मानीय बाड़ा धुमाल, हमारे प्रतियोगिता के प्रमुख आयोजककर्ता, उनके साथ पप्पू पाटिल, सुनील सालुंके, प्रदीप पाटिल और राजन क्रिकेट बोर्ड, इनके माध्यम से यह प्रतियोगिता हम देख पा रहे। 12 गेंदे, जीत के लिए 15 की आवश्यकता। ये देखिए अच्छी गेंद, लेकिन टप्पा खाने के बाद गेंद निचले हिस्से में, बल्लेबाज देखते रहेंगे यहाँ पर। और ये मुकाबला अब सनसनी बनेगा, क्योंकि मुकाबले में दमकम काफी है। अब ये मुकाबला पहुंच चुका है 11 गेंदे और जीत के लिए समीकरण यहाँ से बनेगा 15 की आवश्यकता। अब ये मुकाबला काफी बड़ा होगा, क्योंकि दोनों बल्लेबाज मैदान के ऊपर अभी भी है, लेकिन गेंदबाजी में तब्दीली होती नजर आ रही है। और गेंदबाजी में आते हुए गेंदबाज, तेज तरह गेंदबाज यहाँ पर आते हुए प्रमोद पाउशे, यहाँ पर गेंदबाजी में आते हुए राउंड विकेट। पटकी भी गेंद थी, इस गेंद को यहाँ पर बिल्कुल जड़ से खेल दिया। इस गेंद को 1 रन, वहां से मिलेगा, खिलाड़ी मौजूद है, लेकिन यहाँ से बनेगा मैच 1 ही रन। जीत के लिए 10 गेंदे, अब 14 रन की आवश्यकता। बिल्कुल हमारे अतिथि मंच में जाएंगे, कचरू पाउचे, इनका भी सम्मान किया जाएगा। शंकर सालुंके, हमारे श्री कृष्ण निगुकर, संजोग पाटिल और रत्नाकर जाधव आयोजकर्ता हमारे बाला धुमाल, इनसे गुजारिश करेंगे कि आपके शुभ हाथों से उनका शुभ सम्मान कीजिए। सभी का स्वागत करेंगे, क्योंकि अतिथि गण जिन्हें हम भगवान कहते हैं, अतिथि देवो भव हम कहते हैं, ये हमारे महाराष्ट्र की परंपरा है, ये हमारी भारत की परंपरा है। सबका सम्मान, सबका मान हम रखते हैं इस प्रतियोगिता में। आपकी बार, लवली डिलीवरी, ब्यूटीफुल डिलीवरी, गेंद टप्पा खाने के बाद निचले हिस्से में रखती समरीन डिलीवरी यहाँ पर देखने को मिल रही है। आप इस मुकाबले में रोमांच आता हुआ, बच्ची भी गेंदे, 9 और 14 रन की आवश्यकता। 9 गेंदे और जीत के लिए 14 की आवश्यकता। मैदान के ऊपर मुकाबले में मजा आ रहा है, धीरे धीरे मुकाबला मुकाम पर आता हुआ। दोनों बल्लेबाज मैदान के ऊपर अच्छी बल्लेबाजी करते हुए अंतिम क्षणों तक दोनों बल्लेबाज मैदान पर टिके हुए, लेकिन क्या इस मुकाबले को खुला कर पाएंगे? खुली चुनौती बीच मैदान पर। आपकी बार, बढ़िया शॉट, जबी बल्ले का फेस कॉल यहाँ पर, गेंद सीमा पार और यहां से मिलेगा सीधा 6 रन। थैंक यू जीते। रोहित मात्रे ने यहाँ पर बल्लेबाज का फेस कॉल और गेंद सीमा पर, सीधा 6 रन के लिए। अब समीकरण यहाँ से बनेगा 8 गेंदे, 8 रन की आवश्यकता। पिछले 2 गेंदों में शानदार गेंदबाजी की थी, लेकिन क्या करारा जवाब दिया मैदान के ऊपर। अटैकिंग स्टांस में रोहित मात्रे को हम देख पा रहे, जो राइट हैंड बल्लेबाज मैदान के ऊपर तबाही तूफान मचा दे, शानदार बल्लेबाजी। एक और बढ़िया शॉट और इसी के साथ मुकाबले को खुला किया। गेंद सीमा पार, खिलाड़ी मौजूद, लेकिन दर्शक बन गए, सीधा 6 रन। क्या बात है डीजे सागर, इस गाने को थोड़ा बरकरार रखना अगले धुन के लिए यहाँ पर। और अगला मुकाबला दहीसर और शिवकर, दोनों कप्तान से गुजारिश आई है टॉस के लिए। मैं तारीफ करूंगा बल्लेबाज रोहित की, क्या बल्लेबाजी की उन्होंने। 2 गेंद में 2 छक्के लगाए मैदान के ऊपर और गेंदबाज को यहाँ पर सोचने पर विवश किया। मुकाबला खुला हो चुका है, 7 गेंदे बची है और महज 2 रन की आवश्यकता। क्या इस गेंद के ऊपर मुकाबला खुला होगा? इस बीच अगली गेंद,
एक और बढ़िया शॉट, लेकिन ड्राइव के इस गेंद को गेंद जा रही है बैकवर्ड्स के लेके, रीजन में खिलाड़ी वहां पर मौजूद है, दूसरे की कोशिश हानाना और यहां से मुकाबला जीत चुकी है। 3 ओवर में मुकाबला खुला के यहाँ पर अपने ताकत का प्रदर्शन किया। नसीबी में हिंदू टीम यहाँ से जीत चुके हैं। जीत के आपको ढेर सारी शुभकामनाएं। ले गई दिल मेरा मचली, ले गई दिल मेरा थँक्यू सागर। आमचे सागर मांडवकर आम्हाला जॉईंट होतील आणि सागर सुद्धा आमचे डीजे मास्टर। हार्ड लक। नितलस संघ खूप चांगली फाईट केलीत, मात्र तुम्ही फलंदाज बाद करू शकला नाहीये आणि पहिला असा आपण सामना पाहिला मित्रांनो, एकही गडी बाद झाला नाहीये आणि बिन गडी बाद हा सामना जिंकला। 3 षटकांमध्ये 40 धावा उभ्या केल्यात आणि फलंदाज मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। 9 चेंडूमध्ये 27 धावांची बहारदार झुंजार फलंदाजी रोहित मात्रे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। 9 चेंडूमध्ये 26 धावा, त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट आपण जर पाहिला तर बॅटिंग स्ट्राईक रेट त्याचा होता तब्बल 288.88। व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स। हार्ड लक। नितलस संघ खूप चांगले आपण फाईट केलीत, मात्र शेवटच्या क्षणाला तुम्हाला फलंदाज बाद करू शकला नाहीत, त्यामुळे सामना तुम्हाला गमवावा लागलाय आणि मी खरोखरच कौतुक करेन धीरज पाटीलचं। त्याने साथ दिली। 9 चेंडूमध्ये त्याने 14 धावांचं योगदान दिलं आणि दोघांमध्ये आपण पाहिली 40 धावांची भागीदारी आणि सामना जिंकलाय। एकही चेंडू वाईट नाहीये, एकही चेंडू नो नाही आहे आणि एक गडीही बाद नाहीये। खूप चांगला सामना पाहायला मिळाला। तर मी शंकर साळुंके साहेबांना विनंती करेन आपल्या शुभास्य मॅन ऑफ द मॅच चा हा पुरस्कार द्यायचा आहे। तर मॅन ऑफ द मॅच देसर आणि शिवकर शेवटचा कॉल असणार आहे। मॅन ऑफ द मॅचची घोषणा आम्ही केली, सागर पुन्हा करतोय। मॅन ऑफ द मॅचचा मानकर ठरलाय तो रोहित म्हात्रे। 9 चेंडू 26 धावांची बहारदार आणि झुंजार फलंदाजी, त्याने षटकार मारले, तब्बल 3 षटकार मारले आणि 1 चौकार मारलाय आणि तो ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। चला या लगेच पाहुणे आमचे टॉस बॉक्स मध्ये आहेत, मी विनंती करेन सागर यांना की आपण अलॉटमेंट करावी। तर अतिथी मान्यवर शंकर साळुंके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया। शिवकर संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा दहिसर संघनायक यायचे आपण। खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला फलंदाजानं। शुभेच्छा असतील। राजा राणी क्रिकेट क्लब घोट आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा